नमस्कार फ्रेंड्स, मी प्रियांका तुमचं प्रियाटेक या चॅनलवरती स्वागत करते। फ्रेंड्स, माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही व्हीलुकअपचा व्हिडिओ नक्की पाहिला असेल। 3 तासापेक्षा जास्त कालावधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आपण अपलोड केलेला आहे आणि यामध्ये व्हीलुकअप आपण अगदी डिटेलमध्ये घेतलेला आहे। तो जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळेल, तिथे जाऊन तो व्हिडिओ नक्की पहा, त्याचा नक्की तुम्हाला खूप फायदा होणार आहे। आता या व्हिडिओमध्ये आपण एक्स लुकअप पाहणार आहोत। तर व्हीलुकअप जे काम करतो तेच काम एक्स लुकअप करतो, पण एक्स लुकअप हा एक्सेल मधील मोस्ट पॉवरफुल असा फॉर्म्युला आहे। आता मी मोस्ट पॉवरफुल का म्हटलं, कारण व्हीलुकअप मध्ये जे ड्रॉबॅक होते ते ड्रॉबॅक इथे एक्स लुकअप मध्ये रिमूव्ह केलेले आहेत। पण एक्स लुकअप तुम्हाला कुठे पाहायला मिळेल? हे फंक्शन तुम्हाला ऑफिस 2021 आणि मायक्रोसॉफ्ट ऑफिस 365 मध्ये पाहायला मिळेल। म्हणजे हे थोडं ॲडव्हान्स लेवलचं फंक्शन आहे, पण ते तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आता व्हीलुकअप मध्ये मेन ड्रॉबॅक कोणता होता की जी लुकअप व्हॅल्यू असते ती लुकअप व्हॅल्यू नेहमी टेबलच्या लेफ्ट साईडला पाहिजे। बट एक्स लुकअप मध्ये ती लुकअप व्हॅल्यू कुठेही असू द्या तरी आपला प्रॉपर रिझल्ट येतो। हे प्रॅक्टिकली पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येणारच आहे। प्रॅक्टिकली तर आपण हा फॉर्म्युला पाहणार आहोत, पण त्या अगोदर तुम्हाला सुद्धा याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे, म्हणून खास तुमच्यासाठी प्रॅक्टिस फाईलची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन प्रॅक्टिस फाईल डाउनलोड करा आणि प्रॅक्टिस करा। तसंच फ्रेंड, माझी एक तुम्हाला विनंती आहे, आत्तापर्यंत जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका आणि या व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग प्रॅक्टिकली एक्स लुकअप पाहण्यासाठी आपण येऊया आपल्या स्क्रीनकडे। एक्स लुकअप का शिकायचा, व्हीलुकअप जर येत असेल, एच लुकअप येत असेल तरी एक्स लुकअपची का गरज आहे हे प्रॅक्टिकली पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आणि व्हीलुकअपचा ड्रॉबॅक इथे कसा रिमूव्ह केलेला आहे हे सुद्धा आता आपण प्रॅक्टिकली पाहणार आहोत। तर त्यासाठी आपण असा डेटा घेतलेला आहे, ते आहे स्टुडंट आयडी, स्टुडंट नेम, डिपार्टमेंट, जेंडर, सिटी आणि मार्क्स। तर आपल्याला इथे काय करायचं आहे, जो स्टुडंट आयडी आपण एंटर करणार आहोत त्या आयडी नुसार इथे खाली रिझल्ट आला पाहिजे। स्टुडंट नेम, डिपार्टमेंट, जेंडर, सिटी, मार्क्स वगैरे आले पाहिजे। जे व्हीलुकअप मध्ये जो रिझल्ट पाहिजे होता तोच रिझल्ट आपला इथे आला पाहिजे, म्हणजे सेमच रिझल्ट इथे येणं अपेक्षित आहे आणि तसाच रिझल्ट येतो। पण तरी सुद्धा आपण एक्स लुकअप का यूज करणार आहोत हे तुम्हाला आता समजणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण पुढे सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काही एक इंटरेस्टिंग गोष्ट पाहायला मिळणार आहे। आता आपण डेटा तर घेतलेला आहे, आता इथे आपण यूज करणार आहोत एक्स लुकअप। आणि मी जसं अगोदर तुम्हाला सांगितलं की एक्स लुकअप तुम्हाला ऑफिस 2021 आणि मायक्रोसॉफ्ट ऑफिस 365 मध्येच पाहायला मिळणार आहे। टाईप करूया एक्स लुकअप, टॅब बटन प्रेस करा। आता टॅब बटन प्रेस केल्यानंतर याचे आर्ग्युमेंट समजून घ्या। आर्ग्युमेंट अगदी इझी आहेत फ्रेंड्स, लुकअप व्हॅल्यू, लुकअप ॲरे, रिटर्न ॲरे, इफ नॉट फाउंड, मॅच मोड, सर्च मोड। आता तुम्ही म्हणाल यामध्ये तर भरपूर आर्ग्युमेंट आहे, एवढे आर्ग्युमेंट व्हीलुकअपमध्ये पण नव्हते किंवा एच लुकअपमध्ये पण नव्हते, मग एक्स लुकअपमध्ये एवढे आर्ग्युमेंट तरी सुद्धा तुम्ही म्हणता की एक्स लुकअप अगदी इझी आहे। हो फ्रेंड्स, अगदी इझी आहे, कारण यामध्ये आपल्याला लुकअप व्हॅल्यू, लुकअप ॲरे, रिटर्न ॲरे एवढेच 3 आर्ग्युमेंट देणं गरजेचं आहे। बाकी इफ नॉट फाउंड, मॅच मोड, सर्च मोड हे आर्ग्युमेंट स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये असल्यामुळे हे कंपल्सरी नाही, हे जरी नाही दिले तरी आपला इथे रिझल्ट येणार आहे। ओके, चला आता फर्स्ट पाहणार आहोत आपण लुकअप व्हॅल्यू। लुकअप व्हॅल्यू म्हणजे कोणती? जी व्हॅल्यू एंटर केल्यानंतर आपला रिझल्ट येतोय तर ती आपली लुकअप व्हॅल्यू आहे। तर ही कोणती आहे? आपण स्टुडंट आयडी टाकल्यानंतर सर्व त्या स्टुडंटचं डिटेल येतं आपल्याकडे, म्हणून ही झाली आपली लुकअप व्हॅल्यू। फ्रेंड्स, मी परत एकदा हे तुम्हाला थोडक्यात सांगितलं आहे, हे डिटेलमध्ये तुम्हाला व्हीलुकअपच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। तो जर तुम्ही पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळेल, तो व्हिडिओ अवश्य पहा। झालं, लुकअप व्हॅल्यू टाकलं आपण, त्यानंतर लुकअप ॲरे। आता लुकअप ॲरे पाहूया। व्हीलुकअपमध्ये किंवा एच लुकअपमध्ये ऑलरेडी आपण एच लुकअप पण पाहिलेला आहे, तर त्यामध्ये काय होतं, लुकअप व्हॅल्यू होती पण त्यानंतर टेबल ॲरे आणि कॉलम इंडेक्स नंबर होतं। व्हीलुकअपमध्ये कॉलम इंडेक्स नंबर होतं, तर एच लुकअपमध्ये रो इंडेक्स नंबर होतं। बट इथे रो इंडेक्स नंबर वगैरे नाही किंवा टेबल ॲरे वगैरे पण नाही, तर डायरेक्ट लुकअप ॲरे आहे। आता लुकअप ॲरे म्हणजे काय? तर लुकअप ॲरे म्हणजे ज्या कॉलममध्ये आपली लुकअप व्हॅल्यू असेल
तो कॉलम आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. आता लुकअप व्हॅल्यू कोणत्या कॉलममध्ये आहे? आपल्या ह्या कॉलममध्ये लुकअप व्हॅल्यू आहे. सो आपल्याला हा कॉलम सिलेक्ट करणं गरजेचं आहे. म्हणून लुकअप ॲरे आपण असा सिलेक्ट केलेला आहे. आपण असाही सिलेक्ट करू शकतो फ्रेंड्स, किंवा डायरेक्ट असा होल पूर्ण कॉलम पण सिलेक्ट करू शकतो. पहा इथे ए येते, आणि ज्यावेळेस आपण असा पूर्ण कॉलम सिलेक्ट करतो त्यावेळेस याला फिक्स करायची गरज नाही. फिक्स नाही केला तरी चालेल. आणि तसं पण आपण असं हे व्हर्टिकल ड्रॅग करणार आहोत. व्हर्टिकल ड्रॅग ज्यावेळेस करतो त्यावेळेस त्या सेम कॉलममध्ये असल्यामुळे कॉलम चेंज होत नाही. सो आपण असंही घेऊ शकतो. बट आपल्याला इथे लुकअप व्हॅल्यू फिक्स करणं गरजेचं आहे. का फिक्स करायचं, कशासाठी फिक्स करायचं, ह्या गोष्टी आपण ऑलरेडी खूप वेळा अगदी डिटेलमध्ये पाहिलेल्या आहेत. अगोदरच्या फर्स्ट व्हिडिओपासून सम इफ्सपासून मी तुम्हाला डॉलर साईन कसं यूज करायचं हे अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे फ्रेंड. ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. जर आतापर्यंत पाहिले नसतील तर ते व्हिडिओ नक्की पहा. चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करत जा. आता हे झालं लुकअप व्हॅल्यू झालं, लुकअप ॲरे झालं. नंतर कॉमा देऊया रिटर्न ॲरे. आता रिटर्न ॲरे म्हणजे आपल्याला या सेलमध्ये कोणती व्हॅल्यू रिटर्न करायची, तर आपल्याला इथे स्टुडंट नेम रिटर्न करायचं आहे. स्टुडंट नेम आपल्याला कोणत्या कॉलममध्ये पाहायला मिळते, तर इथे सेकंड नंबरच्या कॉलममध्ये पाहायला मिळते. पण आपल्याला इथे कॉलम नंबर न देता इथे रिटर्न ॲरे म्हटले फ्रेंड्स त्यांनी. ॲरे म्हणजे काही ते एकापेक्षा जास्त व्हॅल्यू असणार आहे. पूर्ण ॲरे म्हणजे पूर्ण तो कॉलम सिलेक्ट करायचा आहे. ज्या कॉलममधील व्हॅल्यू आपल्याला रिटर्न करायची आहे तो पूर्ण कॉलम आपण इथे सिलेक्ट करणार आहोत. मग तो आपण असाही करू शकतो पूर्ण. ओके, आता ऑलरेडी आपण इथे स्टुडंट ID पूर्ण सिलेक्ट केलेला आहे. रेंज मिसमॅच होऊ नये म्हणून आपण हा पण कॉलम असा पूर्ण सिलेक्ट केला. बाकी नेक्स्ट आर्ग्युमेंट देण्याची काही एक गरज नाही आणि फक्त करूया एंटर. आणि एंटर केल्यानंतर सी हिअर तुम्हाला इथे रिझल्ट पाहायला मिळेल. तुम्ही चेंज करून पहा, स्टुडंट ID वेगवेगळे टाकून पहा. EX1007ला अर्जुन पटेल आहे, तो रिझल्ट आपल्या इथे आलेला आहे. आणि हे जर आपण ड्रॅग केलं तर रिझल्ट येईल का फ्रेंड्स? कमेंट करून सांगा मला रिझल्ट येईल का. तुम्हाला काय वाटतं, रिझल्ट येईल का? रिझल्ट येणार, पण तो चुकीचा येणार. कसं काय? कारण इथे पहा ना, इथे काय झालं, इथे सुद्धा रिटर्न ॲरे. आता आपल्याला तर डिपार्टमेंट पाहिजे. डिपार्टमेंट म्हणजे हा कॉलम आपला इथे सिलेक्ट करायला पाहिजे होता ना आपण. बट तसं न होता आपण काय केलेलं आहे, इथे आपला कॉलम स्टुडंट नेमचं सिलेक्ट आहे म्हणून तसा रिझल्ट इथे आलेला आहे. तर त्याऐवजी आपल्याला इथे काय करावं लागेल, डिपार्टमेंटचा कॉलम सिलेक्ट करावा लागेल. सो हे आपण सिलेक्ट करूया आणि सिलेक्ट करून त्याऐवजी डिपार्टमेंटचा कॉलम सिलेक्ट करून एंटर करूया. आता इथे रिझल्ट आलेला आहे. जेंडरच्या ऐवजी जेंडर पहा, जेंडरचा कॉलम हा आहे म्हणून आपल्याला हा सिलेक्ट करून एंटर केल्यानंतर आपला हा रिझल्ट इथं आलेला आहे. सिटीचा हा कॉलम आपल्याला न घेता सिटीचा कॉलम आपल्याला इथे सिलेक्ट करावा लागेल आणि मग आपल्या इथे रिझल्ट आलेला आहे. आता तुम्ही म्हणाल हे असं प्रत्येक वेळी करत बसायचं का, जेवढं काय असेल आपले हेडिंग तेवढं इथे सिलेक्ट करत बसायचं का? तर नाही, आपल्याला इथे हा रिटर्न ॲरे डायनॅमिक बनवायचा आहे. तर आता हा रिटर्न ॲरे डायनॅमिक कसा बनवायचा ते आपण पाहूया. त्या अगोदर पहा, आपल्याला इथे मॅच आणि इंडेक्स हे फंक्शन माहिती असणे गरजेचं आहे. आणि मला खात्री आहे तुम्हाला मॅच आणि इंडेक्स नक्कीच माहिती असणार आहे, कारण ऑलरेडी आपण मॅच आणि इंडेक्सचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. आता टॅब बटन प्रेस करा. आता मॅच काय करणार, लुकअप व्हॅल्यू कोणती पाहिजे आपल्याला, हे स्टुडंट नेम. फ्रेंड्स, इथे आपण मॅच आणि इंडेक्स डिटेलमध्ये पाहत नाही, कारण त्यावरील व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे. तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा, आणि ज्यांनी पाहिलं असेल तर त्यांची इथे रिव्हिजन होणार आहे. आता लुकअप ॲरे, तर स्टुडंट नेम या रोमध्ये कोणत्या पोझिशनला आहे त्या पोझिशनचा नंबर आपल्याला इथे मिळवायचा आहे म्हणून आपण ते सिलेक्ट केला लुकअप ॲरे. नंतर देऊया कॉमा आणि एक्झॅक्ट मॅचसाठी घेऊया 0 आणि करूया एंटर. तर इथे सेकंड नंबर इथे आलेला आहे. जर आपण हे चेंज केलं, बरोबर ना, सेकंड नंबरवरतीच आहे आपलं स्टुडंट नेम. जर आपण इथे चेंज केलं, समजा ही व्हॅल्यू घेतली आपण, कोणती घेतली, समजा जेंडरचं पाहिलं तर जेंडर किती 4 नंबर आहे, तर 4 आपला हा रिझल्ट आलेला आहे. तर मॅच काय करतो, त्या रो मध्ये त्या कॉलमची किती पोझिशन आहे त्या पोझिशनचा नंबर फाइंड आउट करून देण्याचं काम मॅच करतो आणि इंडेक्स त्या पोझिशननुसार व्हॅल्यू रिटर्न करतो. आता इथे यूज करूया नंतर इंडेक्स. टॅब बटन प्रेस करा. आता इंडेक्स त्याचं आर्ग्युमेंट पहा, ॲरे रो नंबर आणि कॉलम नंबर. तर सध्या आपण कॉलम नंबर पाहतो, रो नंबरची आपल्याला गरज नाही. ॲरे म्हणजे आपला पूर्ण टेबल, तो आपण असा सिलेक्ट केला. त्यानंतर देऊया कॉमा.
कॉमा नंतर इथे रो नंबरची आपल्याला गरज नाही, आपण इथे कॉलम नंबरच्या व्हॅल्यू आपल्याला रिटर्न करायचे आहेत, म्हणून परत एकदा देऊया कॉमा. पहा परत एकदा आपण डबल कॉमा दिलेला आहे. आता आपण आलो आहोत कॉलम नंबरकडे. तर कॉलम नंबर समजा आपण घेतला हा, किंवा आपण मॅन्युअल पण एंटर करू शकतो. मॅन्युअली समजा स्टुडंट नेम किती कॉलम नंबर आहे आपला सेकंड, तर आपण समजा सेकंड दिला आणि एंटर केलं तर सेकंड नंबर कॉलमचे सर्व डिटेल रिझल्ट इथे रिटर्न झालेला आहे. दिसतोय तुम्हाला पूर्ण रिझल्ट इथे रिटर्न झालेला आहे. त्याऐवजी जर तुम्ही इथे 4 दिला, 5 दिला, काय द्यायचा तो द्या, 5 दिला तर 5 नंबरचा कॉलम आहे आपला इथे सिटी आणि त्याचे सर्व रिझल्ट आपला इथे रिटर्न झालेला आहे. किंवा इथे जर त्याऐवजी डायरेक्ट आपण हे सिलेक्ट केलं आणि एंटर केलं तर इथे 4 नंबरचा रिझल्ट येणार आहे. आणि याऐवजी जर आपण इथे H4च्या ऐवजी जर आपण इथे H6 घेतलं तर इथे पण पहा रिझल्ट काय येतोय आपला. आणि हेच पाहिजे असतं फ्रेंड्स आपल्याला. ज्यावेळेस आपण इथे रिटर्न ॲरे सिलेक्ट करतो ना, त्यावेळेस आपण काय करतो फ्रेंड्स लक्षात घ्या, त्यावेळेस आपण इथे जे आपल्याला रिटर्न करायचा आहे तो पूर्ण आपण असा कॉलम सिलेक्ट करतो, बरोबर. असा आपण पूर्ण कॉलम सिलेक्ट करून एंटर करतो आणि ॲक्युरेट बरोबर जी आपली लुकअप व्हॅल्यू असेल त्यानुसार आपला इथे रिझल्ट येतो. इथे पूर्ण कॉलम येत नाही, त्या कॉलममधून तेवढीच व्हॅल्यू इथे पिक केली जाते आणि तो रिझल्ट इथे आणला जातो आपला. म्हणजे समजलं तुम्हाला हे 58 का आलं, कारण लुकअप व्हॅल्यू ती आहे आपली, ती लुकअप व्हॅल्यू त्या कॉलममध्ये कुठे मॅच होती त्यानुसार आपला इथे रिझल्ट येतोय. तर समजलं फ्रेंड. तर इथे काय केलं आपण, हे पहा इंडेक्सच्या इथे काय घेतलं आपण, ही सेल घेतली, पण ही सेल डायरेक्ट न घेता इथे जी काय व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू जर घेतली तर आपण असं कॉपी केलं. कॉपी करून काय करायचं, फक्त इथे जाऊन फक्त पेस्ट केलं. हे H10च्या ऐवजी म्हणजे जे आपण इथे कॉलम नंबर देतो ना त्याऐवजी फक्त हे आपण डायरेक्ट मॅचचं हे फंक्शन दिलं आणि एंटर केलं तर आता पहा इथे रिझल्ट आपला येणार आहे. जर इथे आपण काय केलं H6च्या ऐवजी इथे जर आपण H4 घेतलं तर जेंडरचं इथे कॉलममधील व्हॅल्यू रिटर्न होणार आहेत. इथे H4च्या ऐवजी जर आपण H2 घेतलं तर स्टुडंट नेम आपले इथे रिटर्न होणार आहेत. समजलं, हे तुम्हाला समजलं असेल. आणि याचा यूज आपल्याला रिटर्न ॲरेमध्ये करायचा आहे. हे पूर्ण जे घेतलं आहे आपण इंडेक्स आणि मॅच, तर याचा यूज आपल्याला इथे रिटर्न ॲरेमध्ये करायचा आहे. तो कसा करायचा आपण डायरेक्ट इथे कॉपी पेस्ट पण करू शकतो, पण आपण इथे मॅन्युअली टाईप करूया परत एकदा, म्हणजे रिव्हिजन होईल आणि तुमच्या पण काही गोष्टी लक्षात येतील. तर इथे आपण ऑलरेडी असं घेतलं होतं, तर त्याऐवजी आता आपण इथे काय घेणार आहोत, मॅच आणि इंडेक्स यूज करणार आहोत रिटर्न ॲरेऐवजी. आणि जे लुकअप ॲरे होता तो लुकअप ॲरे आपण आहे तेवढा सिलेक्ट केला तरी चालेल, रिझल्ट येतोय की नाही हे पण तुम्ही चेक करू शकता. आपण लुकअप ॲरे असा घेतला, नंतर त्याला फिक्स करणं गरजेचं आहे, कारण आता A1 आपण जर खाली ड्रॅग केलं त्याचं A2 होईल, A3 होईल, म्हणजे त्याचे रो नंबर चेंज होतात, म्हणून आपण इथे फिक्स केलेलं आहे ते. नंतर कॉमा नंतर आता इथे आपल्याला रिटर्न ॲरे घ्यायचा आहे. रिटर्न ॲरेसाठी अगोदर घेतला आपण इंडेक्स, टॅब बटन प्रेस करा, त्यानंतर ॲरेसाठी पूर्ण आपण असा सिलेक्ट केलेला आहे आपला टेबल, तोही आपल्याला इथे फिक्स करणं गरजेचं आहे. फिक्स केला त्यानंतर कॉमा द्या. रो नंबरची गरज नाही, आपल्याला इथे कॉलम नंबर पाहिजे आणि कॉलम नंबरसाठी आपण काय यूज करतोय फ्रेंड्स, कमेंट करत जा, मॅच यूज करतोय बरोबर. टॅब बटन प्रेस करा. आता इथे लुकअप व्हॅल्यू असणार आहे आपली ही, बरोबर, कारण ही लुकअप व्हॅल्यू या पूर्ण रो मध्ये आपल्याला कोणत्या नंबरला आहे त्याची पोझिशन आपल्याला फाइंड आउट होणार आहे. स्टुडंट नेम या कॉलमची पोझिशन आपल्याला इथे मिळणार आहे. सो ही फिक्स करायची असेल तर तसं कमेंट करा, पण फ्रेंड्स कमेंट नक्की करत जा. तर ही फिक्स करायची गरज नाही, कारण अगोदर आपली ही लुकअप व्हॅल्यू असणार आहे, नंतर ही लुकअप व्हॅल्यू, नंतर ही व्हॅल्यू असणार आहे, म्हणजे H2 H3 H4 H5 होणं गरजेचं आहे, म्हणून आपण ही लुकअप व्हॅल्यू फिक्स करणार नाही. त्यानंतर देऊया कॉमा, लुकअप ॲरे. तर लुकअप ॲरे म्हणजे हा पूर्ण आपला रो, या रोमधून आपल्याला ते कॉलमचं पोझिशन फाइंड आउट करायची, म्हणून आपण ते सिलेक्ट केलं आणि हे सुद्धा फिक्स करणं गरजेचं आहे. त्यानंतर एक्झॅक्ट मॅचसाठी आपण घेतलं 0 आणि करूया एंटर केल्यानंतर एक सेल ऑटोमॅटिक ब्रॅकेट क्लोज करतो. आणि आता समजा हे बाकीचे सर्व आपण डिलीट करूया आणि फॉर्म्युला करूया ड्रॅग. रिझल्ट आलाय का, ह्या रो मध्ये ज्या काही व्हॅल्यू आहेत त्या ह्या पूर्ण कॉलम मध्ये आल्यात का, आपल्या अर्जुन पटेल मेकॅनिकल मेल सुरत 58. ओके, हे चेंज करून पहा, हे चेंज करा. जो रिझल्ट फ्रेंड इथे आहे तोच रिझल्ट आपला इथे प्रॉपर आलेला आहे, बरोबर रिझल्ट येणार. तुम्ही जर व्हॅल्यू जरी चेंज करून पाहिल्या तरी ह्या रो मधील व्हॅल्यू ॲज इट इज आलेले आहेत, म्हणजे एक्स लुकअपने आपलं काम व्यवस्थित केलेलं आहे. आता एवढं तर तुम्हाला वाटेल की व्ही लुकअपमध्ये पण आम्ही हेच करत होतो,
मग एक्स लुकअप का शिकायचं, तर चला नेक्स्ट इंटरेस्टिंग गोष्ट पाहूया. आपण नेक्स्ट शीटकडे आलेलो आहोत आणि इथे आपल्याला एक्स लुकअप व्ही लुकअप मधील मेन ड्रॉबॅक कसा रिमूव्ह करतो ते आपण आता इथे पाहणार आहोत. त्यासाठी आपण इथे डेटा घेतलेला आहे आणि डेटा घेताना हे स्टुडंट आय डी जी आपली लुकअप व्हॅल्यू आहे ही आपली टेबलच्या राईट साईडला आहे फ्रेंड्स. व्ही लुकअपमध्ये ही लुकअप व्हॅल्यू टेबलच्या लेफ्ट साईडलाच असायची, कारण व्ही लुकअपच्या डेफिनेशनमध्येच पहा, लुक फॉर अ व्हॅल्यू इन द लेफ्ट मोस्ट कॉलम ऑफ अ टेबल अशी डेफिनेशन आहे. म्हणजे लुकअप व्हॅल्यू ही नेहमी टेबलच्या लेफ्ट साईडलाच पाहिजे, पण ती जर टेबलच्या राईट साईडला असेल किंवा लेफ्ट साईडला नसेल तरीसुद्धा इथे रिझल्ट येणार आहे यूजिंग एक्स लुकअप. आणि तो कसा ते आता आपण इथे पाहूया. व्ही लुकअपमध्ये आपण रिव्हर्स व्ही लुकअप कसं करायचं फ्रेंड, त्यासाठी चूज फंक्शन वगैरे कसं यूज करायचं हे आपण पाहिलेलं आहे, पण त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं फंक्शन यूज करावं लागतं. पण इथे ते यूज न करता सुद्धा आपण इथे रिझल्ट आणणार आहोत यूजिंग एक्स लुकअप. त्या बटन प्रेस करा. एक्स लुकअपमध्ये लुकअप व्हॅल्यू, लुकअप ॲरे आणि रिटर्न ॲरे द्यायचे. तर ही झाली आपली लुकअप व्हॅल्यू. ती फिक्स करण्यासाठी आपण करूया F4. त्यानंतर लुकअप ॲरे. आता लुकअप ॲरे म्हणजे ही व्हॅल्यू आपल्याला कुठे पाहायला मिळते, तर या कॉलममध्ये आपल्याला ही व्हॅल्यू पाहायला मिळते. आपण तो कॉलम सिलेक्ट केला, लुकअप ॲरे झाला आपला सिलेक्ट करून, फिक्स पण केला तो. नंतर रिटर्न ॲरे. आता रिटर्न ॲरे आपण डायरेक्ट पण देऊ शकतो. रिटर्न ॲरे म्हणजे काय, आपल्याला इथे स्टुडंट नेम पाहिजे. स्टुडंट नेमसाठी आपण डायरेक्ट असा ॲरे सिलेक्ट केला आणि जर एंटर केलं तर आपला इथे रिझल्ट येतोय फ्रेंड्स, आपला इथे रिझल्ट येतोय. बट हा लुकअप ॲरे आपल्याला जर डायनॅमिक बनवायचं असेल तर त्यासाठी आपण मॅच आणि इंडेक्स कसं यूज करायचं हे आत्ताच पाहिलंय. परत एकदा पाहूया, तुमची रिव्हिजन होईल. इंडेक्स यूज केलं. इंडेक्समध्ये फर्स्ट आर्ग्युमेंट आहे आपलं ॲरे, तर पूर्ण टेबल आपल्याला इथे सिलेक्ट करायचा आहे. तोही फिक्स करण्यासाठी आपण F4 केलं. नंतर आपल्याला इथे रो नंबरची गरज नाही फ्रेंड, आपल्याला इथे कॉलम नंबरची गरज आहे, म्हणून आपण डबल कॉमा केला तर इथे कॉलम नंबर येतोय. कॉलम नंबरसाठी आपण यूज केलंय मॅच. टॅब बटन प्रेस करा, लुकअप व्हॅल्यू, लुकअप ॲरे, मॅच टाईप. ही झाली आपली लुकअप व्हॅल्यू. ही लुकअप व्हॅल्यू म्हणजे ह्या रोमध्ये त्या लुकअप व्हॅल्यूचा नंबर किती आहे हे फाइंड आउट करून देण्याचं काम मॅच करतो. जरी मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगत नसेल तरीसुद्धा मी तुम्हाला व्यवस्थित सांगते नेमकी मॅच काय करतो आणि इंडेक्स काय करतो. ओके, तर हे फिक्स करायची गरज नाही, कारण आता आपण स्टुडंट नेम ही लुकअप व्हॅल्यू घेते, नंतर डिपार्टमेंट, जेंडर वगैरे ही लुकअप व्हॅल्यू आल्या पाहिजे ज्यावेळेस आपण फॉर्म्युला ट्रॅक करणार आहोत. सो ही फिक्स करायची गरज नाही. देऊया कॉमा. कॉमा नंतर लुकअप ॲरे. तर हे कोणत्या रोमधून आपल्याला ही व्हॅल्यूचा नंबर फाइंड आउट करायचा तो रो आपण सिलेक्ट केला, कारण इथे पहा ना स्टुडंट नेम आपल्याला ह्याच रोमध्ये पाहायला मिळते म्हणून असा आपण रो सिलेक्ट केला. आता हे फिक्स करणं गरजेचं आहे कारण सर्व कॉलम हेडिंग आपल्या याच रोमध्ये आहेत, म्हणून ते फिक्स करण्यासाठी आपण घेतलं F4. नंतर एक्झॅक्ट मॅचसाठी 0 आणि करूया एंटर. आणि एंटर केल्यानंतर एक्सेल ऑटोमॅटिक ब्रॅकेट क्लोज करतो आणि आता इथे फक्त डबल क्लिक करा. सर्वांचे रिझल्ट इथे आलेले आहेत. जरी लुकअप व्हॅल्यू टेबलच्या राईट साईडला असेल तरी सुद्धा इथे प्रॉपर रिझल्ट आलेला आहे. चेंज करून पाहू. EX1008. EX1008 काय सांगते हे पाय. EX इथे 1008 आहे आणि हा रिझल्ट मॅच होतोय का हे तुम्ही चेक करू शकता. तुम्ही जरी चेंज करून पाहिलं तरी काही हरकत नाही. किती चेंज करा स्टुडंट आयडी तरी आपला रिझल्ट येणार आहे. इथे कोणतंही दुसरं फंक्शन यूज न करता सुद्धा आपण इथे रिझल्ट आणलेला आहे यूजिंग एक्स लुकअप. म्हणजे एक्स लुकअप व्ही लुकअपचा कसा ड्रॉबॅक रिमूव्ह करते हे तुम्हाला प्रॅक्टिकली आता समजलं असेल. लुकअप व्हॅल्यू कोणत्याही साईडला असेल तरी आपला रिझल्ट इथे प्रॉपर येतो. फ्रेंड्स, अशा रीतीने आपण हा फॉर्म्युला अगदी डिटेलमध्ये इथे पाहिलेला आहे. मी व्यवस्थित तुम्हाला समजून सांगण्याचा ट्राय केला आहे आणि नक्कीच तुम्हाला ते समजलं असेल आणि हा व्हिडिओ आवडला पण असेल आणि तुम्ही लाईक पण केलं असेल. जर चुकून कोणाचं लाईक करायचं राहिलं असेल तर त्यांनी या व्हिडिओला लगेच लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. त्याचबरोबर तुम्हाला जर हे फॉर्म्युले यावा असं वाटत असेल तर याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. तर मी तुम्हाला परत एकदा आठवण करून देते की या प्रॅक्टिस फाईलची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तिथे जाऊन प्रॅक्टिस फाईल डाउनलोड करा आणि प्रॅक्टिस करा. फ्रेंड्स, मी परत एकदा तुम्हाला विनंती करते, जर कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओ घेऊन मी येणार आहे लवकरच तुमच्या भेटीला. तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा. बाय.